आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे तो 8 जूनला तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता आणि आता त्यानंतर मध्ये थोडासा खंड पडलेला आहे त्याच्या प्रोग्रेसमध्ये किंवा ॲडव्हान्समध्ये. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये अशी कोणतीही कंडिशन्स नाही आहे की ज्यामुळे मान्सून परत सक्रिय होईल. अल निनोचाच परिणाम म्हणावा लागेल का हा? एल निनो ऑलरेडी सक्रिय झालेला आहे. त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली मान्सूनवर सध्या तरी आपण म्हणता येणार नाही. सध्याचं जे रिझन आहे मान्सून पुढे ॲडव्हान्स न करण्याचं, ते म्हणजे की उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण महाराष्ट्र रिजनवर झालेलं आहे आणि स्पेशली अरबी समुद्रामध्ये पण झालेलं आहे. त्यामुळं मान्सूनचे वारे अजून खाली ढकलले गेलेले आहे, सरकलेले आहेत. त्यामुळं हे सगळं घडतं. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे, मात्र तो पाऊस नसणार आहे, म्हणजे मान्सून पाऊस नसणार आहे ना तो. बरोबर. आता जर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची पण शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता दिलेली आहे तो सर्वदूर नसणार आहे. काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी पडू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला आपण मान्सूनचा पाऊस म्हणणं चुकीचं ठरेल असं मी म्हणेन. तो फक्त वादळी आहे किंवा पूर्वमोसमी पाऊस आहे.